सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, किती नावं घ्यावीत तेवढी कमी आहेत। या सगळ्यात थोर व्यक्तींच्या आपण जेव्हा चरित्राचा अभ्यास करतो ना, तेव्हा एक गोष्ट या चरित्राच्या अभ्यासातून नक्कीच लक्षात येते आणि ती म्हणजे या सगळ्या थोर व्यक्ती त्यांच्या शारीरिक स्वास्थ्याबाबत प्रचंड जागरूक होत्या। जेव्हा आपण शरीर स्वास्थ्याचा विचार करतो ते जर चांगलं असेल तर नक्कीच आपण जे काही काम करतोय ते काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळते। आज स्पर्धेच्या युगात जगत असताना प्रत्येकालाच शारीरिक स्वास्थ्य टिकवणं, तंदुरुस्त राहणं खूप गरजेचं आहे। त्यातल्या त्यात विशेषतः महिलांना याची जास्त गरज आपल्याला दिसते आणि म्हणूनच हा विषय आपल्याला परत परत घ्यावासा वाटतो। आज आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत ते बघून घेऊया। आज आपण बोलणार आहोत महिलांसाठी शारीरिक तंदुरुस्तीचं महत्त्व आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी एक खास अतिथी सखी आज आपल्या बरोबर इथे आलेली आहे। आज आपल्या बरोबर आहेत व्यायाम प्रशिक्षक शिल्पा वेंगुर्लेकर मॅडम। नमस्कार मॅडम। नमस्कार। कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की प्रत्येक सखीला आज खरंच याची जास्त गरज आहे, कारण घर आणि नोकरी ही दुहेरी जबाबदारी प्रत्येक सखीवर आजच्या काळात जगत असताना आपल्याला असलेली दिसते। तेव्हा या विषयावर मॅडम कडून आपल्याला मार्गदर्शन जाणून घ्यायचंय। सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना मी त्यांची ओळख करून देते। शिल्पा वेंगुर्लेकर मॅडम व्यायाम प्रशिक्षक, गेले 28 वर्ष शारीरिक स्वास्थ्य प्रशिक्षक म्हणून त्या कार्य करत आहेत। स्वास्थ्य कौशल्यावर त्यांनी विशेष कार्य केलेलं आहे। फिटनेस फर्स्ट, कल्ट फिट, मिशन फिटनेस सेंटर सांताक्रूज, तसंच इंपिरियल फिटनेस सेंटर मुंबई, तलवलकर हेल्थ क्लब अशा अनेक ठिकाणी फ्रीलान्सर म्हणून त्या काम करतात। फिटनेस ट्रेनिंगच्या त्या विशेष तज्ञ आहेत। तसेच बॉलिवूडच्या अभिनेत्री, प्रसिद्ध उद्योगपती यांच्यासाठी सुद्धा अनेक वेळेला त्यांनी फिटनेस प्रोग्राम तयार केलेले आहेत। सामाजिक माध्यमांद्वारे ते आपल्याशी जोडल्या गेलेल्याच आहेत। तेव्हा शारीरिक तंदुरुस्ती काय असते या विषयावर आपल्याला त्याच मार्गदर्शन करणार आहेत। सगळ्यात आधी मनात हाच प्रश्न येतो की ज्यावेळेला आपण महिलांसाठी शारीरिक तंदुरुस्ती म्हणतोय तर ती मुळात गरजेची आहे असं आपल्याला वाटतं का? कारण आपण जर थोडासा इतिहासाचा अभ्यास केला तर एक गोष्ट आपल्याला जाणवते की महिलांचं कामच घरातलं असेल की ते इतकं असायचं पूर्वीच्या काळी की त्या कामामुळेच त्यांचा कुठेतरी व्यायाम होत होता। तर आज याची गरज आपल्याला का वाटते, काय सांगाल आपण? नमस्कार। आज आपल्याला ह्याची गरज ह्याच्यासाठी आहे की पूर्वी जी शेतातली कामं व्हायची, विहिरीतनं पाणी काढायचं काम असायचं, शेताची कामं असायची, लोक मैलोमैल चालत जायचे, डोंगर वगैरे पार करत जायचे, त्यामुळे त्यांचा तो व्यायाम होत जायचा। आता सगळ्या सुविधा आपल्याला मिळालेल्या आहेत आणि त्या सुविधांमुळे आपण पुन्हा म्हणजे आरामच करत असतो। आराम म्हणजे पहिल्यांदा पाट्यावरती वाटण वाटलं जायचं, विहिरीतनं पाणी काढताना हाताचा उपयोग व्हायचा, लांब लांब चालत जायचो, खूप चालायचो, पायांचा उपयोग व्हायचा। आणि आता सध्या लाद्या वगैरे पुसायचो, पोटाचा व्यायाम व्हायचा लाद्या पुसताना वगैरे। आता सध्या ती कामं आपली सगळं आपण मोलकरींवरती टाकतो किंवा आपल्याकडे आता उभं राहून मॉप वगैरे आले आहेत त्याने आपण यूज करतो। त्यामुळे व्यायाम हा प्रकार आता खूपच कमी झालेला आहे। त्यामुळे जास्त करून महिलांना आपल्याला आपण पाहिलं तर आपल्याला हाडांचे प्रॉब्लेम, कंबर दुखणं, हे सगळे भरपूर असे काही काही प्रॉब्लेम्स आपल्याला होतात।
खरंय, मला वाटतं तुम्ही जे म्हणालात ते फार महत्वाचं आहे की पूर्वी या गोष्टी आपोआपच होत होत्या, म्हणजे ते मुद्दामून करायची तितकी गरज पडत नव्हती. पण आज या बऱ्याचशा गोष्टी आपण वेगवेगळ्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने करायला जातो आणि त्याच्यामुळे कुठेतरी शरीराच्या बाबतीत आपलं थोडंसं दुर्लक्ष होतं आणि मग तंदुरुस्तीची गरज पडते. आता मला हाच प्रश्न विचारायचा आहे की आपण जीवनशैली म्हणतो, तर आत्ताची जीवनशैली आणि पूर्वीची जीवनशैली यात फरक तर पडलाय, पण मग तो कुठल्या अर्थाने पडलाय, कुठल्या कुठल्या याचे घटक कुठले कुठले आहेत, की ही जीवनशैली कशी बदलली आहे, काय सांगाल आपण? नक्कीच. मी सकाळच्या सुरुवातीपासून सुरुवात करते. नक्कीच. पूर्वी सकाळीच महिला उठायच्या, सडा करायच्या. सडा, रांगोळी. सडा म्हणजे पाणी वगैरे शिंपडून दार असायचं, अंगण असायचं, त्या अंगणामध्ये शेण वगैरे सारवत खाली बसून त्या आपण जशी फुगडी घालायचो पूर्वी, आता ती फुगडीही बस फुगडी घालत येते, त्या खाली बसून ते शेण सारवत सारवत हे करायचं. ऑटोमॅटिकली त्याने आपल्या हाताचा व्यायाम व्हायचा, पायाचेही व्यायाम व्हायचे. नंतर उठल्यावर दळण काढणं, जात्यावरती दळण काढणं, त्यानेही आपलं व्यायाम व्हायचा. आता मिक्सर लावला की झालं काम, असं होतं. त्याच्यानंतर घरातले कपडे धुणे, भांडी घासणं, ही सगळी कामं आपण करायचो. जेवण करायचो, जेवण पण आपलं पाट्यावरती वाटणं असायचं. परत चुलीवरचं वगैरे असायचं, ते फुकणं वगैरे ते सर्व. आता सगळंच आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान मिळाल्यामुळे आपण ही कामं मागेच सरलेली आहेत. ही आपल्या ह्याच्यात जीवनशैलीत आपण वापरतच नाही. त्यातल्या त्यात आताच्या ज्या महिला आहेत त्या कामावर जाणाऱ्याही आहेत, तर जेवढं त्यांना फास्ट करता येईल तेवढं ते फास्ट काम करून जेवढं लवकरात लवकर आटपता येईल तेवढं लवकरात आटपण्याचा त्या प्रयत्न करतात. त्यामुळे व्यायाम हा थोडा त्यांच्यामध्ये कमी झालेला आहे पूर्वीच्या आणि आताच्या जीवनशैलीच्या ह्याच्याने. नक्कीच. आणि त्याचबरोबर अजून एक त्याला जोडून प्रश्न हा आहे की आपण म्हणतो की शरीराचं स्वास्थ्य हे महत्वाचं आहे, पण बऱ्याच अंशी असं दिसतं की आपली जी मनोअवस्था असते, जे मानसिक विचार आपल्या मानसिक गोष्टी आपल्या घडत असतात, तर त्याचाही प्रभाव हा आपल्या शरीरावरती होत असतो. तर साधारण स्त्रीला कुठल्या कुठल्या मनोअवस्थेमधून जायला लागतं तिच्या टप्प्यांवरती, काय सांगाल? सर्वप्रथम महिला म्हटलं की तिने घरातलीच कामं करावी असं असतं. ज्या घरात महिला कामं करतात, ज्या कामाला जात नाहीत, त्यांना सकाळपासून त्यांच्या मागे मुलांचा डबा करणं, नवऱ्याचा डबा करणं, घरातली जेवण वगैरे कामं आवरणं ह्यांच्यामध्ये बिझी असतात. आणि त्याच्यानंतर परत ती घरातली साफसफाई करा, हे इतर काही कामं असतात त्यामध्ये त्या बिझी असतात. त्या ह्याच्यातनं जर थोडाफार वेळ मिळाला तर त्यांनी आराम केला तर केला. त्याच्यानंतर ते एवढ्या थकलेले असतात की त्या विचारही करत नाहीत की चला आता आपण स्वतःच्या स्वास्थ्यासाठी काहीतरी करू. तर तो विचार करायच्या ऐवजी त्या बोलतील अरे संध्याकाळचं जेवण मी काय करू, हे मला आधी त्यांना विचार करावा लागतो. आणि ह्याने त्या पुढच्या कामाला, संध्याकाळच्या कामाला लागतात. पण असं नाही करत की चला मी माझ्या स्वतःसाठी एक अर्धा पाऊण तास काढून थोडाफार व्यायाम करून घेईन. ज्या महिला कामाला जातात त्या आपल्या ऑफिसच्या कामाच्या ह्याच्या निमित्ताने बिझी असतात की पूर्ण त्यांचा ड्युटी टायमिंग असतो 9 ते 5 किंवा 10 ते 6 वगैरे. सकाळी स्वतःचा डबा करा, मुलांचा डबा करा, नवऱ्याचा डबा करा, ते सर्व आवरून परत कामाला जा. कामावरनं परत आल्यानंतर परत घरातली पुढची कामं करा. त्याच्यातनं जर वेळ मिळालाच, बहुतेक महिला थोडाफार काढतात महिला, म्हणजे 100%तलं तर मी तर सांगेन की आजकाल 50% तरी महिला स्वतःसाठी वेळ काढतायत. तर बाकीच्या ज्या 50% महिला आहेत त्यांनीही थोडाफार वेळ काढावा एक्सरसाइज, व्यायाम करण्यासाठी, तर त्यांची ही जीवनशैली थोडी बदलू शकते. नक्कीच. तुम्ही म्हणालात ते की एक तुम्ही प्रमाण सांगितलं, साधारण जी आकडेवारी आहे ती जर आपण बघितली तर शहरी भागामध्येही आपल्याला जास्ती दिसते की साधारण 50% महिला या आपल्या शरीर स्वास्थ्याविषयक अधिक जागृत आहेत. पण अजूनही मॅडमच्या म्हणण्यानुसार 50% महिलांनी याबाबत थोडं जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तर तुम्ही मॅडम असं म्हणताय, तर त्याच्यामागे मला वाटतं काहीतरी कारण असणार हे नक्की. तर तुम्ही इतके वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहात, तर साधारणपणे सखींच्या आयुष्यात शरीर स्वास्थ्याविषयी त्यांना कुठल्या कुठल्या समस्या भेडसावतात किंवा कुठले प्रॉब्लेम दूर करण्यासाठी महिला सखी आपल्याकडे येतात, तर काय सांगाल आपण? सर्वात प्रथम माझ्याकडे येतात पीसीओडीचा प्रॉब्लेम. महिलांना जे मासिक पाळी वगैरे येते त्याच्यावरतीचा तो प्रॉब्लेम आहे. दुसरं येतं थायरॉइड. तिसरं येतं पोटाची चरबी वाढली आहे किंवा मांड्या वाढल्या आहेत, पोटाची चरबी वाढलेली वगैरे आहे त्या ह्याच्यावरती. आणि कंबरदुखी आणि पाठदुखी ह्याच्यावरती एक प्रॉब्लेम्स, मोस्टली कंबरदुखी, पाठदुखी आणि पीसीओडीच्या ह्याच्यावरतीच जास्त करून त्यांचं हे असतं.
नक्कीच मला वाटतं आणि ह्याच खऱ्या समस्या आहेत ज्याच्यावर आपल्याला बोलायचं आहे. तर मला वाटतं आपण पीसीओडी या समस्येपासून सुरुवात करूया. तर साधारण ही समस्या का भेडसावते आणि याच्यावर जर व्यायाम प्रकार असतील तर ते साधारण सोपे कुठले आहेत की जे सखी करू शकतील? आपण काय सांगाल याविषयी? पीसीओडी एक असे आहे की जेव्हा महिलांना मासिक पाळी सुरू होत असते त्यावेळेला त्यांच्या त्या पिशवीच्या ह्याला थोडंफार काहीतरी अशी एक अडचण येते ज्यामुळे त्यांना तो पीसीओडीचा प्रॉब्लेम. मी आता क्लिअरली सायंटिफिकली एकदम सांगत नाहीये, पण पिरियड्स येताना त्यांना मासिक पाळी येताना त्यांना थोडेफार प्रॉब्लेम्स होत असतात. त्याच्यासाठी जर त्यांनी खूप चाललं, वॉक करणं, थोडंफार वेट ट्रेनिंग केली तर तो जो प्रॉब्लेम आहे तो थोडा कमी होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी डॉक्टरचा हे सल्ला घेणं पण गरजेचंच आहे. पण मोस्टली काय काय वेळेला डॉक्टर सांगतात तुम्ही जास्त व्यायाम करू नका. तर असं जास्त व्यायाम करू नका म्हणजे त्यांचं म्हणणं एवढंच असतं की तुम्ही एकदम स्वतःला एक्झॉस्टेड करून घेऊ नका त्या ह्याच्यामध्ये. आणि थोडाफार तुम्ही ह्याचा वेट ट्रेनिंग वगैरे, स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणतो किंवा शक्ती प्रशिक्षण आपण त्याला म्हणतो, वजन वगैरे उचलून त्याचा जर व्यायाम केला तर पीसीओडीचा प्रॉब्लेम खूपच लवकरात लवकर मेडिसिन म्हणजे औषधांबरोबर तोही खूप लवकरात लवकर कमी करता येतो. बरोबर. आता तुम्ही एक उल्लेख केलात की वॉक करणं म्हणजे चालणं. तर आता चालत असताना साधारण ते किती चालावं किंवा त्याच्यासाठी काही चालण्यापूर्वी काही खावं किंवा खाऊ नये याचे काही नियम आहेत का? किंवा चालत असताना साधारणपणे कुठल्या पद्धतीने आपल्याला चाललं पाहिजे? फास्ट वॉक केलं पाहिजे किंवा आपली गती कशी असली पाहिजे याविषयी काय सांगाल? आता चालायच्या किंवा कुठलाही व्यायाम करायच्या आधी आपल्याला 1 तास आधी काहीतरी जर तुमचा नाश्ता किंवा जेवण वगैरे झालं असेल तर 2 तास आधी तुम्ही ते करून घ्यायचं आहे व्यायाम करायच्या आधी. जर तुम्हाला थोडं एनर्जी लेवल बोलतो आपण वाढवायला पाहिजे की एक्सरसाइज करायच्या आधी मला व्यायाम करायच्या आधी मला काहीतरी खाऊन घ्यायला पाहिजे तर एखादा एक बनाना किंवा एक अर्ध ॲपल खाल्लं तरी चालतं. 20 मिनिटं आधी जरी तुम्ही ते खाल्लात तरी चालेल. कारण काय काय वेळेला असं होतं की आपण एक्सरसाइज वॉक वगैरे करताना थोडं चक्कर आल्यासारखं वाटतं. त्याचं कारण असं असतं की तुमचं जर पोट रिकामी असेल तर तुम्हाला निश्चितच तुम्हाला ते चक्कर आल्यासारखं वाटेल. त्याच्यासाठी केळं खाल्लं तर केळं इज अ बेस्ट, कारण केळ्यामध्ये एक एनर्जी असते आणि ती एनर्जी तुम्हाला सपोर्ट करते. तुम्ही एक्सरसाइज करा किंवा वॉक करा ह्याच्यासाठी. आता जे चालण्याचं जे प्रमाण आहे सुरुवातीला ज्यांनी कधीच व्यायाम वगैरे केलेला नाहीये त्यांनी नॉर्मल जसं आपण चालतो तसं चालायचंय. फक्त चालताना आजकालचं म्हणजे मी बघते लोक जास्त करून फोनवर असतात गप्पा मारत मारत. आणि महिलांचं म्हटलं की ते गॉसिप करत करतच गप्पा मारत असतात आणि चालत असतात. त्यांना वाटतं आम्ही चालतोय. पण तुम्ही जर प्रॉपर लक्ष देऊन चाललात, फोन वगैरे तुम्ही फोन कानाला लावा, फक्त गाणी ऐका, तेवढंच करा चाला. कारण जेव्हा तुम्ही चालता आणि फोनवर बोलता तुमचा जो स्टॅमिना आहे तो खूप कमी होतो आणि तुमचं चालण्याचं प्रमाण पण मग थोडं कमी होत जातं. त्यामुळे मग तुम्हाला कळत नाही की तुमचं चालण्याचं प्रमाण वाढवलं तर तुम्ही किती स्वतःचा जो स्टॅमिना लेवल आहे तो वाढवू शकता. त्याच्यासाठी फोनवरती गप्पा मारू नका, फक्त गाणी ऐका आणि चाला. आता चालताना पहिलं बेसिकली नॉर्मलच आपण जे वॉक करतो तसं वॉक करायचं आहे. एक 6-7 दिवसानंतर थोडंसं त्या वॉकचं प्रमाण वाढवायचं आहे. उदाहरणार्थ झालं तर आता तुम्ही समजा 10 मिनिटांमध्ये जर 1 किलोमीटर कंप्लीट करत असाल नॉर्मल वॉकमध्ये तर प्रयत्न करायचा की 10 मिनिटं नाही तर 9 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर तरी पुढच्या आठवड्यात कंप्लीट व्हायला पाहिजे. बरोबर. ह्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं तुमचा चालण्याचा जो स्पीड आहे तो वाढवला पाहिजे. त्याच्यानंतर येतो एक ब्रिस्ट वॉक म्हणून येतो. ब्रिस्ट वॉक म्हणजे नाही जॉगिंग असते नाही रनिंग असते, फक्त फास्ट जोरात चालणं असतं. ते केलात तर जिथे तुम्ही तुमचे 10 किंवा 9 मिनिटं आधी लावत होतात 1 किलोमीटरला तिथे तुम्ही तुमचं 6 ते 7 मिनिटं लावू शकता. बरोबर. वॉक करा. म्हणजे हे थोडं थोडं करून आपल्याला हळूहळू वाढवायचंय. असं नाही की बाबा मला सांगितलं आहे चालायचंय हे करायचंय तर एकदम करणं पण गरजेचं नाही, कारण त्याच्यामुळे तुमचे मग पाय वगैरे पण दुखण्यात येतात. तुम्ही इनिशियली ते वाढवत जा. बरोबर. आणि मॅडम मला एक मनात आत्ता चालण्याच्या ह्याच्यावरून प्रश्न आला की रेट्रो वॉक, उलट चालणं हा सुद्धा एक आपण प्रकार ऐकतो. तर तो व्यायामाच्या दृष्टिकोनातून गरजेचा आहे का किंवा त्याचे मग काही फायदे आपल्याला दिसतात का? काय सांगा? आहे. उलट चालण्याचा प्रयत्न करा, पण अशा ठिकाणी करा जिथून गाड्या वगैरे येणार नाही किंवा तुम्ही स्वतःला कोणाशी अशी टक्कर वगैरे लागणार नाही. उलट चालण्याचा फायदा असा असतो की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहिले आपण सरळच चालवत असतो. ओके, त्या सरळ चालण्यामुळे आपल्या ज्या गुडघ्याच्या खाली एक शीन असतं, हाड असतं, त्याच्यावरच जास्त करून
आपलं प्रेशर हे असतो. मागे उलट्या साईडने तुम्ही जर चाललात तर तुमच्या मांड्यांच्या बाजूचा एक भाग असतो, त्याला आम्ही हॅमस्ट्रिंग बोलतो. ओके. आणि पोटरे आपल्या जे काफ्स असतात त्यांचाही व्यायाम चांगला होतो आणि एक बॅलन्सिंग आपलं व्यवस्थित राहतं त्याच्यामध्ये. बरोबर. त्याच्यामध्ये तुमचा जो बॅकचा पण जो प्रॉब्लेम आहे, लोअर बॅकचा प्रॉब्लेम तोही, आणि ग्लुट्स म्हणजे आपले हिप्स जे आहेत त्याचाही व्यायाम होऊन जातो त्याच्यामध्ये. बरोबर. म्हणून मला वाटतं हा एक प्रकार सांगितला जातो. हो, हा एक प्रकार आहे मागे चालण्याचा. त्याच्या व्यतिरिक्त साईडने पण चालणं गरजेचं आहे महिलांना. ओके. कारण साईडने चाललं तर आपला जो कमरेचा जो भाग आहे, साईड कमरेचा भाग तोही कमी होतो आणि आपले जे इनर थाईज मधले जे आहे भाग तोही कमी होतो. थोडक्यात उजवी बाजू आणि डावी बाजू या असं दोन्ही साईडने चालायचं आहे. कारण असं नाही की एकाच साईडने तुम्ही चालताय, तसं न करता दोन्ही साईडने चालायचं आहे. आणि प्लस चालताना जसं मी आता सांगितलं की आपण जे चालतो त्याचं स्पीड वाढवायचा, हळूहळू वाढवायचा, तसंच ह्याचाही जो आपण मागे चालणार किंवा साईडने चालणार त्या ह्याच्यामध्ये देखील आपल्याला ते धावण्याच्या ह्याच्यामध्ये पण करू शकतो. ते त्याचाही सेम हळूहळू त्याचाही स्पीड वाढवायचा आहे. नक्कीच. मला वाटतं चालताना कशा पद्धतीने चाललं पाहिजे हे मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आणि टिप्स आपल्याला लक्षात ठेवायला हव्यात. ते आपल्याला या विषयावर असंच मार्गदर्शन करणार आहेत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय महिलांसाठी शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत व्यायाम प्रशिक्षक शिल्पा वेंगुर्लेकर मॅडम. ब्रेक पूर्वी आपल्याला जो व्यायामाचा एक प्रकार सांगितला जातो चालणं, याबाबत मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की कसं चालावं, किती प्रमाणात चालावं किंवा चालवण्याचा आपली जी गती आहे, वेग आहे, तो कसा वाढवावा याविषयी. आता मला मॅडम महत्त्वाच्या एका प्रश्नाकडे यायचं आहे की स्त्रियांच्या आयुष्यामध्ये मासिक धर्माचा किंवा मासिक पाळी आपण ज्याला म्हणतो, मंथली सायकल, तर ती येतच असते. तर मग या कालावधीमध्ये स्त्रियांनी व्यायाम करणं हे मुळात योग्य आहे का, संयुक्तिक आहे का, किंवा हे 4 दिवस व्यायाम करायचाच असेल तर मग कुठल्या पद्धतीने त्यांनी करावा, काय सांगाल आपण? मासिक पाळीला आपण व्यायाम करू शकतो. कारण खूप जणांचा असा गैरसमज आहे की मासिक पाळी आली की आपण नुसतं बसून राहायचंय आणि काही शरीराची हालचाल करायची नाही. एकच कारणासाठी आपण करू शकत नाही. जर मासिक पाळीच्या वेळेला तुम्हाला जर खूप जास्त फ्लो होत असेल किंवा तुमच्या पोटात आणि कंबर दुखत असेल, त्याच वेळेला फक्त तुम्ही व्यायाम करू नका. नाही तर तुम्ही व्यायाम करू शकता. आणि व्यायाम कुठला करू शकता तर तुम्ही ट्रेडमिलवरती चालू शकता, एक क्रॉस ट्रेनर असतं त्याच्यावरती तुम्ही करू शकता, प्लस वेट ट्रेनिंग ही करू शकता. अशा वेळेला फक्त तुम्ही अप्पर बॉडी ट्रेनिंग करा. तुमची जी वरचा भाग आहे बॉडीचा तो तुम्ही ट्रेन करा. लोअर बॉडीला जास्त तुम्ही हे त्रास देऊ नका. फक्त लोअर बॉडी केलात तर आपण एक वॉर्मअप म्हणून म्हणतो त्या ह्याच्यासाठी तुम्ही ते वॉक किंवा क्रॉस ट्रेनर करू शकता किंवा बसून सायकल चालवू शकता. ओके. म्हणजे हे फक्त आपल्याला या 4 दिवसांमध्ये ही गोष्ट मात्र पाळायला लागेल व्यायाम करताना. आणि ह्यालाच जोडून आता अजून एक प्रश्न आहे की ज्यावेळेला स्त्री गरोदर असते तर तिच्या प्रेग्नन्सीच्या टप्प्यामध्ये तिने व्यायाम करणं किंवा फिटनेस वरती लक्ष देणं हे कितपत गरजेचं आहे, काय सांगाल आपण? खूपच चांगला प्रश्न आहे हा. कारण आजकाल प्रेग्नन्सीच्या ह्याच्यामध्ये पण महिला खूप काळजी घेत असतात आणि त्या काळजीच्या थ्रूने 3 महिने होईपर्यंत तरी महिलांनी व्यायाम करायचा आहे, व्यवस्थित व्यायाम करायचा आहे. फक्त त्याच्यामध्ये जम्पिंग हा एक प्रकार घेऊ नये. बरोबर. 3 महिन्यानंतर जशी त्यांची क्षमता वाढत जाते बाळाच्या ह्याची, त्या ह्याच्यामध्ये त्यांनी वेट ट्रेनिंग करावी, पण थोडी कमी प्रमाणात करावी. आणि जेवढी मोबिलिटी आणि फ्लेक्सिबिलिटी ह्याच्यावरती तुम्हाला जोर देता येईल तेवढं करायचं आहे. कारण मग डिलिव्हरीच्या वेळेला ते खूप हेल्पफुल होतं तुम्हाला. आणि पायाचे व्यायाम जेवढे तुम्हाला ज्याला आपण फ्लेक्सिबिलिटी बोलतो त्या ह्याने केलात तर खूपच चांगला आहे त्याला. नक्कीच. म्हणजे अगदी व्यायाम पूर्ण बंद करण्याची गरज नाही. आणि जर आपण व्यवस्थित सल्ल्यानुसार गेलो डॉक्टरांच्या आणि त्याचबरोबर प्रशिक्षकांच्या तर ते अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतं. आता मॅडम मला पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे की मगाशी तुम्ही उल्लेख केलात की काही कारणांसाठी महिला आपल्याकडे या गोष्टीसाठी येत असतात, तर त्याच्यात पीसीओडी सारखी समस्या आपण सांगितलीत, पण अजून एक उल्लेख केला होता थायरॉइडची समस्या. तर मला मुळात यायचं की थायरॉइडचे काही प्रकार आहेत का, किंवा ही समस्या कुठल्या पद्धतीने जाणवते आणि याच्यावर काही सोपे व्यायाम आपल्याला करता येऊ शकतात का, काय सांगाल? थायरॉइडचे 2 प्रकार आहेत, एक हाय आणि एक लो.
हाय मध्ये वजन कमी होत जातं आणि लो मध्ये वजन वाढत जातं आणि जेव्हा वजन वाढतं तर ते मानेपासून सुरुवात होते वाढायची. तर तुम्हाला त्याचे सिम्पटम्स लगेच कळतात. जसं मी आधी पण सांगितलेलं आहे की डॉक्टर सल्ला घेऊन घ्यायचाच आहे आणि त्याशिवाय त्याच्याबरोबर व्यायामही करायचा आहे. तर लो मध्ये तुम्ही जेवढी वेट ट्रेनिंग कराल, वेट ट्रेनिंग प्लस कार्डिओ एक्सरसाइज कराल तेवढी खूप चांगली असते. आणि हाय मध्ये फक्त कार्डिओ करत जा, ज्याच्या ह्याने तुमचा जो थायरॉइडचा जो प्रकार आहे तो जास्त प्रमाणात वाढणार नाही. त्याच्याबरोबर तुमचं औषधही चालू ठेवायची आहे. नक्कीच. मला वाटतं आणि हे महत्त्वाचं आपल्याला काही स्क्रीनवर पण आपल्याला दिसत आहेत काही प्रकार, तर ह्याबद्दल काय सांगाल मॅडम आपण? ही जी आता लेडीज करते हिला लोअर बॉडीचा वर्कआउट देत आहे मी. ओके. कारण तिच्या मांड्यांसाठी तिला इनर थाईजसाठी पाहिजे. ह्याला सुमो स्क्वॉट बोलतात. सुमो स्क्वॉट ती कॅटेबल म्हणून एक वजनाचा प्रकार आहे, ते घेऊन ती करते आहे. बरं बरं. म्हणजे आम्हाला हे आणखीन बघायला मिळाला हा एक प्रकार या माध्यमातून. आणि आता ह्याच्यातच मला विचारायचं की वजन कमी करण्यासाठी खूप वेळेला आपल्याला याबद्दल विचारलं जातं, पण तुम्ही म्हणालात की हा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये वजन कमी होतं, तर मग पुन्हा वजन वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल या व्यायामाबरोबर, काय सांगू शकाल आपण? डाएट एक ज्याला आपण न्यूट्रिशन म्हणतो ते एक करू शकतो आणि नॅचरली औषधं जी चालू आहेत ती डॉक्टर देतात, चालू ठेवायचीच आहेत त्यांची ती औषधं जोपर्यंत ते वजनाचं हे प्रमाण व्यवस्थित परत कारण प्रत्येक बॉडीला एक समतोल असं वजनाचं हे असतं की ह्या एजला आणि ह्या हाईटला एक अमुक वजनच पाहिजे करून. बरोबर. तर थायरॉइडमध्ये असं होतं की तुमचं वजन खूपच डायरेक्ट ड्रॉप होत जातं. त्यासाठी ते थांबवण्यासाठी म्हणून डॉक्टर औषधं देत असतात आणि ते थायरॉइड थांबवण्यासाठी पण ती लोक औषधं देत असतात. तर ती औषधं तुम्ही चालू ठेवून जेव्हा तुम्ही ही एक्सरसाइज करता तेव्हा तुम्हाला भूक पण जास्त लागते आणि त्या भुकेमुळे तुम्ही खाता आणि त्या खाण्यामुळे तुम्हाला ते तुम्ही वाढवू शकता. अजून एक आम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, तर हा कुठला व्यायाम प्रकार आहे आणि याचं काय महत्व? हा पोटासाठी व्यायाम आहे. बरं. वेगवेगळ्या प्रकारचे आपले एक्सरसाइज असतात पोटासाठी, तसंच हा एक प्रकार आहे पोटाचा. तर पोटाच्या एक्सरसाइजसाठी हा आपण करत आहोत. आणि मला वाटतं हा आपल्याला घरी सुद्धा करता येण्यासारखा सोपा असा व्यायाम प्रकार आहे. आता ह्याच्याच बरोबर एक मनात प्रश्न आहे की मगाशी उल्लेख केला तुम्ही कंबरदुखी असेल किंवा पाठदुखी असेल, कारण हल्ली खरंच बघितलं तर रोजच्या रोज नोकरी करायला जाणं येणं, लोकलचा प्रवास याच्यामध्ये खरंच स्त्रियांना ह्या समस्या भेडसावतात आणि मग ह्याच्यावरती काहीतरी उपाय करायची वेळ येते. तर मग काय सांगाल आपण याविषयी, काय माहिती द्याल आम्हाला? तुम्ही जर जिम मध्ये व्यायाम करायला जात असाल तर सुरुवातीला व्यायाम करताना आपण एक वॉर्मअप करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही वॉर्मअप करताना कॅट अँड काव स्ट्रेच हा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही हात आणि गुडघ्यांच्या ह्याच्यावरती राहायचं आहे, टॉप टेबल सारखं, म्हणजे घोडा ज्याला आपण म्हणतो, आपण लहान मुलांना घोडा करतो तसं ते घोड्यासारखं राहायचं आहे. आणि गाईचं जसं हे वर असते, पाठ वर असते, तशी ती पाठ आपली वर घ्यायची असते आणि मांजरीची पाठ जेव्हा मांजर आळस देताना अशी खाली करते तेव्हा ती अशी खाली करायची आहे. तर त्याच्यासाठी त्याला बोलतात काव अँड काईट स्ट्रेच. दुसरा आहे प्रकार बेबी स्ट्रेच. बेबी स्ट्रेच मध्ये लहान मूल जसा आळस देतो, हात पाय पोटात धरून हात असा पुढे हे करून, तो एक प्रकार आहे. तो एक प्रकार तुम्ही करू शकता. आणि जर जिम मध्ये जर तुम्हाला एक बॅक एक्सटेन्शन म्हणून एक मशीन असते, त्या मशीनवरती जर तुम्ही ती अशी असते, तिथे खाली जायचं असतं आणि परत वर यायचं असतं, खाली जायचं असतं आणि वर यायचं. वर येताना फक्त ही जी तुमची लोअर बॅक आहे त्याच्यावरती जास्त एक्सटेन्शन फ्लेक्शन करायचं नसतं. त्याला बरोबर त्याच एका लाईन मध्ये आपली बॉडी सरळ ठेवायची असते. ओके. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय, तो घेऊया. आपल्याला दादा उबाळे प्रश्न विचारतायत. नमस्कार. 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 प्रश्न विचारा. हॅलो, प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, प्रश्न विचारा आपला. माझा प्रश्न असा आहे की महिलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कोणत्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे याबद्दल सांगा. नक्कीच. त्यांचा एक प्रश्न असा आहे की साधारणपणे महिलांचं जर त्यांना स्वास्थ्य चांगलं टिकवायचं असेल तर साधारण लहानपणापासून कुठला व्यायाम प्रकार करावा जो सोपा आहे आणि करता येण्यासारखा आहे, जो रोज केला तर या सगळ्या समस्या कदाचित येणार नाहीत, काय सांगाल? आताच्या जीवनशैलीप्रमाणे बघायला गेलं तर आजकाल लहान मुली फुगड्या घालत नाहीत. आपण एक फुगड्यांचे आपल्याकडे दोन प्रकार होते, एक बस फुगडी आणि एक उभ्याने आपण जी फुगडी घालायची होती ती आता तर त्यांना माहितीच नाहीये. पण ऍटलिस्ट त्यांनी रशीच्या उड्या मारणं हे जर कंटिन्यू ठेवलं तर त्यांना लहानपणापासून ती एक सवय लागते. त्या रशीच्या उड्यांमुळे मुलींची हाईट ही वाढते
कारण आताचं जे आपण बाहेरचं फास्ट फूड वगैरे खातो त्याच्यामध्ये जे वेगवेगळे प्रकार आहेत आणि आपल्या शरीरातले जे विटॅमिन्स वगैरे कमी होण्याचे प्रकार आहेत त्या फास्ट फूडमुळे, त्या रशी उडी मारल्याने ते वाढतं आणि मुलींची हाईटही त्याने वाढते आणि हळूहळू त्या रशी उडीच्या प्रकारामुळे आपल्याला व्यायाम करायची ही एक सवय होते. हे नक्की आहे, कारण शरीराला ती सवय झाल्याशिवाय आपण पुढच्या व्यायामाच्या प्रकारांकडे जाऊ शकत नाही. तर ही थोडीशी सवय लागण्यासाठी सुरुवातीपासून आपण जर हे करत गेलो तर त्याचा नक्कीच फायदा होईल. मॅडम खूप छान मार्गदर्शन करतायत, ते असंच मार्गदर्शन पुढेही करणार आहेत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय महिलांसाठी शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत व्यायाम प्रशिक्षक शिल्पा वेंगुर्लेकर मॅडम. ब्रेकपूर्वी आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की दोरीच्या उड्या हळूहळू सुरुवातीपासून जर मारत गेलो तर थोडीशी आपल्या शरीराला व्यायामाची सवय होते आणि मग पुढचे व्यायाम प्रकार करणं सोपं जातं. तर मला याच विषयी विचारायचं आहे मॅडम की दोरीच्या उड्या आपण मारायच्या म्हणतो तर मग त्या किती मारायला हव्यात, ह्याचं काही प्रमाण आहे का? आता आपण काय सांगाल याविषयी? जर लहान मुली असतील तर त्यांनी 10-15 मिनिटं जरी केल्या दोरीच्या उड्या तरी चालेल. हळूहळू जसं वय वाढत जाईल किंवा जर वय वर्ष 18 पासून जर असतील तर त्यांनी एक अर्धा तासासाठी, आणि अर्धा तास म्हटलं तर कमीत कमी 1000 तरी त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे दोरीच्या उड्या. बरोबर. म्हणजे 1000 पासून जर आपण पुढे काउंट केल्या, जेवढ्या माराल तेवढं चांगलंच आहे. नक्कीच. आणि हे पण सोपं आहे, हा एक एकदम प्रकार सोपा करणं प्रकार. आणि त्याच्यात फारसं साधनही लागत नाही. काय म्हणतात? साधन तर काही लागत नाही आणि त्या दोरीच्या उड्या मारण्याच्या भरपूर प्रकारही आहेत. अच्छा. म्हणजे काही जण आपले जसं आपण पहिल्यापासून बघत आलो दोरीच्या उड्या म्हटल्या की फक्त एक पाय पुढे करून ते ज्या उड्या मारतो त्या उड्या आहेत. पण आजकालच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलंय की उलट उड्या मारणं, दोन्ही पायांवरती उड्या मारणं, दोन्ही पायांवरती उड्या मारता मारता रशी उडी जी आहे ती आपण क्रॉस वगैरे करून मारतो. बरोबर. तेही प्रकार आहेत. तेही हळूहळू शिका. आणि मला वाटतं महिलांनी तर त्यांच्या मुलांकडून हे शिकायला हरकत नाही, कारण सगळी लहान मुलं याच्यात फार एक्सपर्ट असतात. तर यात काही शंका नाही आणि ही हळूहळू सवय करून घ्यायला हवी. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय, तो आपण घेऊया. शिवानंद वसेदार आपल्याला प्रश्न विचारतात निपाणीहून. नमस्कार. हॅलो 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 प्रश्न विचारा, ऐकू येतोय आपला आवाज. हॅलो हॅलो प्रश्न विचारा. हॅलो हॅलो हा प्रश्न विचारा आपला. हॅलो. मला वाटतं त्यांचा काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्यापर्यंत आवाज येऊ शकला नाही. तर आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे येऊया. महिलांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर अजून एक समस्या आपल्याला दिसते की पोट सुटणं किंवा मांड्या सुटणं हा एक प्रकार आपल्याला त्यांच्या याच्यामध्ये बघायला मिळतो. तर याविषयी आपण काय सांगाल? नक्की. मला वाटतं पुन्हा एकदा फोन आपला जोडला गेलाय, तर आधी आपण प्रश्न घेऊया. नमस्कार शिवानंदजी, प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे, काही वेळा जाड महिला असतात, त्यांनी एकदम वजन कमी करण्यासाठी त्यांनी भरपूर म्हणजे नियमाचं पालन न करता वाटेल तसं व्यायाम करतात. काही बारीक महिला जे असतात त्यांनी सुद्धा जाड होण्यासाठी वाटेल तेवढे व्यायाम करतात. मग त्याच्यामुळे त्यांच्या शरीरावर काही प्रॉब्लेम होऊ शकते काय, आणि त्या लोकांना तसं करणे योग्य आहे काय अयोग्य आहे, आणि त्या लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल, असा माझा प्रश्न आहे मॅडम. नक्कीच नक्कीच. मला वाटतं त्यांनी खूप चांगला प्रश्न विचारला की एखादी महिला जर स्थूल असेल तर तिला बारीक होण्यासाठी ती कुठलेही नियम न पाळता फक्त व्यायामाच्या अति आहारी जाते, किंवा उलटही होतं, जी महिला बारीक आहे तिला वजन वाढवायचं असेल तर ती खूप वेगळ्या पद्धतीने व्यायाम करते आणि नियमांचं पालन करत नाही. तर अशामुळे त्यांच्या शरीराच्या प्रकृतीवरती काही विपरीत परिणाम होतात का, याविषयी काय सांगाल आपण? नक्की. जसं ह्यांनी विचारलंय अगदी रास्त आहे. ह्याच्यावरती परिणाम फक्त आपल्या बोन्सवरती, जी स्थूल महिला आहे त्यांचे प्रॉब्लेम्स आपली जी हाडं आहेत त्याच्यावरती होऊ शकतात. कारण वजनामुळे तुम्ही जर जास्त व्यायामाच्या ह्याच्यामध्ये जाल तर त्याचा वाईट प्रकार हे हाडांवरती येतो. तर तुम्ही हाडांवरती जास्त जोर न देता कसा शरीराला बारीक करू शकता ह्याच्यावरती जर फोकस केलं तर खूप उत्तम होईल. नक्कीच. म्हणजे कुठेतरी त्याचे वेगळे परिणाम होऊन त्रास होण्यापेक्षा आपण नियम पाळणं हे कधीही योग्य आहे. तर आता माझा मगाचा प्रश्न होता की पोट सुटणं किंवा मांड्या सुटणं ही एक समस्या महिलांच्या बाबतीत दिसते, तर याविषयी आपण काय सांगाल? नक्की. पोट सुटणं, मांड्या सुटणं हे एक कधी कधी मासिक पाळीमध्ये आपल्याला होतं. मासिक पाळीमध्ये जेव्हा मासिक पाळी सुरू होणार असते त्याच्या 4-5 दिवस आधी आपल्याला पोट वाढत जातं
आणि दुसरी गोष्ट म्हणजे नॉर्मली जेव्हा पोट सुटतं तर त्याच्यात 2 प्रकार आहेत. एक, जेव्हा मुलींची लग्न होतात त्या लग्नानंतर शारीरिक चेंजेस होत असतात बरोबर. आणि शारीरिक चेंजेस झाल्यामुळे, हार्मोन चेंजेस झाल्यामुळे पोट सुटतं. त्याच्यासाठी तुम्ही व्यायाम करणं पण गरजेचं आहे आणि जे तुमचं जीवनशैलीतलं जे खाणं पिणं आहे, डाएट, ते पण व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तर तुम्ही पोटाच्या एक्सरसाइज करू शकता, प्लस डाएटकडे पण लक्ष देऊ शकता. आणि जर तुमची जीवनशैली जर जास्त बसण्याची किंवा झोपूनच राहण्याची असेल तर त्याच्यामध्ये थोडं तुम्ही चेंजेस करा. बरोबर. आता तुम्ही म्हणताय की खाण्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे, कारण नक्कीच नुसता व्यायाम करून त्याचा उपयोग होत नाही. व्यायामाबरोबर कुठेतरी आहाराविषयी सुद्धा आपल्याला जागरूक राहणं गरजेचं असतं. तर मला हे विचारायचं आहे की आहाराच्या बाबतीत आपण कुठल्या गोष्टी पाळल्या पाहिजेत किंवा कटाक्षाने टाळल्या पाहिजेत, दोन्ही गोष्टींविषयी काय सांगाल आपण? आहार म्हटलं की तो सर्वप्रथम तुम्ही दिवसाला किती वेळा खाता आहे. जसं आपण म्हणतो नॉर्मली आपण सकाळचा ब्रेकफास्ट करतो, दुपारचं जेवण करतो, परत संध्याकाळी चहा नाश्ता आणि रात्रीचं जेवण करतो. पण ह्या 4 वेळेमध्ये तुम्ही किती गॅप ठेवता, किती तुम्ही त्याच्यामध्ये अंतर ठेवता हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या 4 खाण्याच्या वेळेमध्ये तुम्ही मध्ये मध्ये पण थोडंफार काहीतरी खायला पाहिजे. आता ते काय खायला पाहिजे तर सकाळच्या वेळेला तुम्ही कार्बोहायड्रेटचं खाणं जे आहे ते खाऊ शकता. फायबर असतात आपल्या जेवणामध्ये, फायबर म्हणजे सलाड असतात वेगवेगळ्या हिरव्या भाज्यांचं वगैरे सलाड असतं, गाजर काकडी वगैरे ह्याचं सलाड असतं ते घ्या. प्रोटीन घ्या. प्रोटीन म्हटलं की नुसतं नॉनव्हेज नाही. आता आहारावरती आलंय म्हणून सांगते, व्हेज आणि नॉनव्हेज असे आपल्याकडे 2 प्रकार आहेत. काही लोक व्हेजिटेरियन असतात, काही नॉन व्हेजिटेरियन असतात. तर व्हेजमध्ये कुठल्या प्रकारात आपल्याला प्रोटीन मिळतं हे पाहायचं आहे आणि ते प्रोटीन खाण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रोटीन तुम्ही दोन्ही वेळेला खाऊ शकता, म्हणजे दुपारच्या जेवणातही खाऊ शकता आणि रात्रीच्या जेवणातही खाऊ शकता. फक्त रात्रीच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट टाळायचं आहे आणि फ्रुट्स पण टाळायचे आहेत. रात्री 5 नंतर फ्रुट्स नाही खायचे. तुम्ही सकाळी उठल्यापासून 5 वाजेपर्यंत संध्याकाळी फ्रुट्स खाऊ शकता. आणि फायबर पण तुम्ही दिवसभरामध्ये कधीही खाऊ शकता. आता मला याच्यात विचारायचं होतं की शाकाहारी व्यक्तींनी जास्त जोर खाण्यामध्ये कशावर द्यायला हवा आणि हे खात असताना आपण कुठली पथ्य सांभाळायला पाहिजेत, काय सांगाल याविषयी? पथ्य अशी काही हे नाही आहेत. फक्त शाकाहारी लोकांना ना प्रोटीनचं प्रमाण खूप कमी मिळत असतं त्या शाकाहारी जेवणामध्ये. बरोबर. तर त्यांनी हे पाहावं की कुठल्या जेवणामध्ये आपल्याला जास्त करून, जेवण म्हणजे डाळीमध्ये किती प्रोटीन आहे किंवा भाज्यांमध्ये कुठल्या भाजीमधून आपल्याला प्रोटीन जास्त मिळेल हे पण जास्त प्रमाणात बघायला गेलं तर आपले कडधान्य जे आहेत त्याच्यातून आपल्याला जास्त प्रोटीन मिळतं. तर पूर्ण दिवसभराच्या आहारामध्ये आपण किती कडधान्य खाऊ शकतो त्याचं प्रमाण जर तुम्ही वाढवलं तर तुम्हाला दिवसाला 60% बॉडी वेटच्या हिशोबाने, आपल्या वजनाच्या हिशोबाने आपल्याला 60 ग्रॅम हे लागतं, प्रोटीन लागतं. तर ते तुम्ही डाळीमधनं खाल्लात किंवा इतर कडधान्यामधनं खाल्लात तर तुम्हाला ते पूरक होऊ शकतं. पण बघायला गेलं तसं तर व्हेजमध्ये थोडं कमीच आपल्याला प्रोटीन मिळतं. तर मी असं नाही सांगणार की तुम्हाला प्रोटीन कमी मिळतं तर तुम्ही नॉनव्हेज वगैरे खायला सुरुवात करा. बट काही काही जण एगेटेरियन पण असतात, जे व्हेजिटेरियनच असतात पण सकाळी म्हणजे 1 अंड खाऊ शकतात ते. तर त्यांनी जर दिवसाला 3-4 अंडी खाल्ली तरी त्यांना तेवढं थोड्याफार प्रमाणात प्रोटीन मिळू शकतं. नक्कीच. म्हणजे या गोष्टी आपल्याला सांभाळायला लागतील आहाराच्या बाबतीमध्ये. आता याला जोडून मॅडम मला मनात प्रश्न होता की बरेच वेळेला वजन कमी करण्यासाठी किंवा त्यांचा जो काही इतर कुठली समस्या असेल तर त्याच्यावर उपाय करण्यासाठी महिला आहाराचा एक तक्ता बनवतात किंवा डाएट फॉलो करतात आजच्या भाषेत बोलायचं तर, आणि त्यांची ती समस्या दूर झाल्यानंतर त्या एकदम त्यांचा डाएट बंद करून टाकतात, डाएट पाळणं बंद करून टाकतात. तर ह्याचा काही आपल्या शरीरावर उलट परिणाम होऊ शकतो का? किंवा आपण जे काही आहाराचे नियम फॉलो करतो आहोत, जे पाळतो आहोत ते अचानक बदलले तर त्याच्यामुळे काही शरीरावर विपरीत परिणाम होईल का? काय सांगा? विपरीत परिणाम असे काही होत नाहीत. पण कसं होतं, तुम्ही तुमची थोडी जीवनशैली तुम्ही बदललेली आहे. ओके, तुम्ही व्यायाम करताय, तुम्ही प्रॉपर डाएट फॉलो करून व्यायाम करून ते वजन तुमचं कमी केलेलं आहे किंवा वजन वाढवलेलं आहे आणि सडनली जेव्हा तुम्ही परत बोलता तर चला माझं झालेलं आहे, माझं जे टार्गेट होतं ते झालेलं आहे, आता माझं मी नॉर्मल खाणं पिणं चालू केलं. पण ते खाणं पिणं चालू करताना फक्त एवढंच बघा की तुम्ही फॅट किती खाताय. फॅटचं प्रमाण जर तुम्ही कमी ठेवलात आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही खाल्लात
तरी काही हरकत नसते, पण त्या खाण्याबरोबर तुमचा व्यायाम चालू ठेवा. बरोबर. फक्त तुम्ही व्यायाम बंद करू नका. तुम्ही डाएटवरती नाही कंट्रोल केला तरी चालेल, फक्त व्यायाम चालू ठेवा, असं माझं म्हणणं आहे. आता आणि व्यायामाबरोबरच अजून एक मनात प्रश्न होता की व्यायामाबरोबर आपण योग विचार किंवा प्राणायामाचं पण महत्त्व सांगतो. बरेच जण म्हणतात की साधा सोपा सूर्यनमस्काराचा व्यायाम जरी केला आणि थोडंसं आपण प्राणायाम केलं तरी सुद्धा शरीराला नक्कीच आपल्या मदत होत असते स्वास्थ्य टिकवण्याच्या दृष्टिकोनातून. तर योग विचार किंवा प्राणायाम याचं काय महत्त्व सांगाल आपण? नक्कीच. जसा आपला पहिलाच प्रश्न होता पीसीओडीचा, तर पीसीओडीच्या महिलांनी जर सूर्यनमस्कार केले, रोजचे 10 ते 15 सूर्यनमस्कार केले, त्याच्यातून त्यांना खूप फायदा होतो. आणि सूर्यनमस्कार हे तुम्ही दर दिवसाला एक 10 सूर्यनमस्कार मारा बघा, तुम्हाला बाकी कुठल्या व्यायामाची गरज पडत नाही. हां, पण तुम्हाला जर जसं आहे तुमची ज्याला आपण टोनिंग वगैरे म्हणतो, त्याच्यासाठी तुम्हाला वेट ट्रेनिंग करणं पण गरजेचं आहे. पण सूर्यनमस्कार 10 मारून तुम्ही जर व्यायामशाळेत व्यायाम करायला पण गेलात तरी काही हरकत नाहीये. पण सूर्यनमस्कार करता करता तुम्ही तुमच्या हात, तुमचं पोट, तुमची पाठ, तुमचे पाय ह्याचा सर्वांचा वापर करता आणि पूर्ण शरीराला तुम्ही त्या एका फ्लोमध्ये घेऊन जाऊन परत आणत असता. त्याच्यामध्ये भरपूर एक्सरसाइज होत असते. मला वाटतं आणि ते सर्वांगासन आहे असं म्हणतात. सर्वांगासनाप्रमाणे म्हणजे पूर्ण शरीराचंच त्याच्यामध्ये होऊन जातं ते. आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या बॉडीच्या शरीराच्या वजनाने तुम्ही ते सर्व घेऊन जात असता. म्हणजे तुम्ही ते वजनच एक प्रकारचं वापरत आहे तुमचं ते सूर्यनमस्कार करायला. नक्कीच. त्यामुळे अगदीच काही नाही जमलं तर आपण सूर्यनमस्कार जरी करू शकलो तरी नक्कीच सगळ्या महिलांना याचा फायदा होणार आहे. आता मला स्क्रीनवर अजून एक व्यायाम प्रकार दिसला, तर ह्याविषयी काय सांगाल? अच्छा, ह्याला म्हणतात आम्ही ह्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये बॅक ओपनर बोलतो. बॅक ओपनर आणि चेस्ट ओपनर हा एक मोबिलिटीचा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही तुमचा बघा एक पाय पुढे आहे, तो एक पाय पुढे असल्याने तुमचे जे इनर थाईज आहेत ते वर्क होतो. दुसरा पाय मागे आहे, त्याच्यामध्ये तुमच्या क्वाड्रिसेप्स म्हणजे पुढचा पाय आणि काफ्स यूज होतात. प्लस तुम्ही जे तेव्हा ओपन करायला जाता तेव्हा तुमचा जो शरीराचा वरचा जो भाग आहे त्याची मोबिलिटी तुम्ही वाढवता आणि प्लस तुमची जी बॅक आहे त्याचा स्ट्रेंथ, त्याचे जे मसल्स आहेत ते तुम्ही स्क्वीज करून ओपन करत असता. बरोबर. मग ह्याचा फायदा कुठे होतो? ह्या व्यायाम प्रकाराचा फायदा कशाकशासाठी होऊ शकतो? ह्या व्यायाम प्रकाराचा फायदा एवढा होतो की तुम्ही जेव्हा स्ट्रेचिंग म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला काही खेचायचं असेल किंवा कुठलेही काही अप्पर बॉडीच्या हिशोबाने तुम्हाला काही करायचं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होतो. नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय कार्यक्रमात, तर तो आपण घेऊया. आपल्याला अरुणा पाटील प्रश्न विचारता आहेत कोल्हापूरहून. नमस्कार. अरुणा पाटील बोलते कोल्हापूरहून. बोला. माझा प्रश्न असा आहे, काही आमची मैत्रिणी जी आहेत त्यांनी म्हणजे वजन जास्त कमी करण्यासाठी म्हणा किंवा असं आरोग्यासाठी त्यांनी जेवणाचं अति प्रमाणामध्ये काही व्यक्ती जेवतात आणि काही कमी प्रमाणात जेवतात. त्यांच्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम होऊ शकते काय? म्हणजे त्यांनी जर तंदुरुस्त राहण्यासाठी मग किती प्रकारे कशा प्रकारे जेवणाची व्यवस्था केली पाहिजे आणि नक्की काय केली पाहिजे? तुम्ही त्या लोकांना काय सांगा असा माझा प्रश्न आहे. नक्की नक्की. मला वाटतं हा त्यांच्या मनातला प्रश्न कदाचित अनेक जणांचाही असू शकतो की बऱ्याच जणांना असं वाटतं मला वजन कमी करायचं आहे तर आता मी खाणंच बंद करतो, किंवा मला जाडी कमी करायची आहे तर आता मी खातच नाही, किंवा उलट की आता मला वजन वाढवायचं आहे तर मी भरपूर खातो. तर असे प्रकार आपल्याला दिसतात. तर मग ह्याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल? नक्कीच. पहिलं म्हणजे वजन कमीच करायचं आहे म्हटलं की खाणं बंद करू हे प्रकार करू नका. ओके. कारण त्याच्यावर तुमच्या शरीरावर खूप वाईट परिणाम असे होतात की तुमच्या पोटामध्ये ऍसिडिटी चालू होते, गॅस तयार होतो, तुम्हाला अशक्तपणा जाणवतो. हळूहळू तुमची जी स्किन असते किंवा जे तुमचं मसल असतात, फॅट असतं, ते सगळं असं लोंबकळायला लागतं. जास्त करून महिलांसाठी मी सांगते. ठीक आहे. तुमचं म्हणजे जी स्किन वगैरे आहे ना ती अक्षरशः लोंबकळायला लागते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला खूप अशक्तपणा वाटतो त्याच्यामध्ये आणि तुम्ही जागच्या जागचे उठू पण शकत नाही. जर तुम्ही अगदीच आम्ही ह्याला क्रॉस डाएट बोलतो तशा प्रकारात जाऊच नका अजिबात. फक्त तुमच्या खाण्याची जी शैली आहे आणि जो टायमिंग आहे तो फक्त चेंज करा. बरोबर. आणि मला वाटतं हे पण एक आहार तज्ञांच्या सल्ल्यानुसार गेलो तर ते योग्य होईल. पण पूर्ण खाणं बंद करणं किंवा एखादा पदार्थ मी टाळते हे करणं चुकीचं आहे असं मॅडमचं म्हणणं आहे. मॅडम खूप छान मार्गदर्शन आपण करताय. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्या बरोबर आहेत शिल्पा वेंगुर्लेकर मॅडम, व्यायाम प्रशिक्षक, आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतायत महिलांसाठी शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व या विषयावर. मॅडम, आत्ताच ब्रेक पूर्वी आपण एक उत्तर देताना उल्लेख केलात की बरेच वेळेला महिलांना त्वचा लोंबकळणं किंवा असे प्रकार घडतात जर आपण चुकीच्या पद्धतीने आहाराकडे बघितलं किंवा अतिरिक्त प्रमाणात आहार टाळणं किंवा अति खाणं हे जर केलं तर त्याच्यामध्येच एक टोनिंगचा प्रकार आपण म्हणतो व्यायामाचा, की महिलांनी टोनिंग व्यायाम करावा, तर तो नक्की प्रकार काय आहे हे आम्हाला समजून घ्यायचं आहे. काय सांगाल? टोनिंग हा प्रकार असा आहे की काही काही महिलांचे मांड्या, पोट आणि हाताकडचा हा जो भाग असतो त्याची जी स्किन असते ती अशी लोंबकळत असते. ती लोंबकळत असते कारण ते फॅट असतं आणि त्या फॅटला जर तुम्ही रिड्यूस कमी न केलं की तो मसल मास आहे ना, तो मसलच ऍक्च्युली तो लोंबकळत असतो. त्याच्यासाठी त्याला ते टोनिंग म्हणजे टाईट, घट्ट करणं, हात टाईट करणं किंवा घट्ट करणं हा जो प्रकार आहे. हातच नाही, मांड्या आहेत, पोट आहे, कधी कधी आपल्या हा बॅकचा पण साईड आहे, ती पण आपल्याला टोनिंग करावी लागते. तर त्याच्यामध्ये तुम्ही व्यायामाचा प्रकार विचारला तर तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे वजन उचलून एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. आता काही काही महिलांचा असा गैरसमज आहे की आम्ही वजन उचललं तर आमचं जे शरीर आहे पुरुषांसारखं होऊन जाईल. तर असं होतच नाही, कारण सायंटिफिकली बघायला गेलं तर पुरुषांमध्ये जे टेस्टोस्टेरॉन असतात त्यांच्यामुळे त्यांना मसल वाढण्याची जी प्रकार आहे ते पटकन होऊन जातं. बरं. आणि महिलांमध्ये हे टेस्टोस्टेरॉन नाही आहेत, इस्टोस्टेरॉन्स आहेत. बरं. आणि महिलांना वजन म्हणजे जे मसल मास जे म्हणतो आमचं वाढतं ते पुरुषांच्या प्रमाणात खूप कमी असतं. ओके, जर तुम्हाला ते वाढवायचं असेल, जर प्रॉपर तुम्हाला ह्याच्यामध्ये ज्याला मी बॉडी बिल्डिंग वगैरे बोलतो किंवा प्रोफेशनली उतरायचं असेल तर तुम्हाला हार्मोन्स चेंज करावे लागतात त्याच्यासाठी. ते हार्मोन्स चेंज म्हणजेच काय असतं की चेंजचे हार्मोन्स तुम्हाला तुमच्या शरीरात टाकावे लागतात. त्याला डॉक्टर सल्ला वगैरे घेऊन ते करायचं असतं आणि मग तुमचे ते पुरुषांसारखी बॉडी म्हणजे प्रॉपर बिल्डअप मसल ज्याला आम्ही म्हणतो ते होऊ शकतात, अदरवाईज होत नाही. हां, तुम्ही जर ॲथलीट असाल तर ॲथलीट लेडीजची बॉडी एकदम स्लिम, ट्रिम आणि मस्क्युलर असते, कारण तिच्या शरीरातलं सगळं फॅट गेलेलं असतं. फक्त 5% किंवा 4% फॅट तिच्या शरीरामध्ये असतं, त्यामुळे तिची ती बॉडी प्रॉपर टोनिंग आणि मस्क्युलर दिसत असते. बरोबर. म्हणजे हा एक गैरसमज असतो तो तुम्ही दूर केलात की तसं त्या क्षेत्रात उतरायचं असेल तर ते मुद्दामून केलं जातं, पण नाहीतर नुसतं वजन उचलण्याच्या ह्याच्यातून हा प्रकार काही घडत नाही. आता मला याच्याच दृष्टीने अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आपण बरेच वेळेला जेव्हा आपण जाडे होतो तेव्हाच कुठेतरी व्यायाम करायला सुरुवात करतो किंवा स्थूलतेसारखी समस्या आज जर आपण लहान मुलांमध्येही बघितली तर ती आपल्याला दिसते. तर जाडी वाढण्यासाठी किंवा म्हणजे जाडी कमी करण्यासाठी आपण काय उपाय करायला हवेत याविषयी काय मार्गदर्शन कराल? आता जाडी असणं ह्याच्यामध्ये 3-4 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो वांशिकतेने जाडी असतं, म्हणजे खानदानामध्ये सगळेच जर जाडे असतील तर आणि त्यांच्यामधनं कधी त्यांनी स्वतः व्यायाम केला नसेल म्हणून ते बारीक होत नाहीत आणि त्यांच्याच वांशिकतेपणामुळे त्यांच्या मुलांनाही ते होतं. दुसरा प्रकार आहे एक बेबी फॅट म्हणून असतं. बेबी फॅट लहानपणापासूनच मूल मस्त गबगबीत असतं आणि त्याच्या खाण्यापिण्याच्या ह्याच्यामध्ये आपण आणखीन हे भर टाकतो की अरे वा छान गबगबीत बाळ आहे, आपल्याला नाही त्याला बारीक करायचं आहे करून. तो एक प्रकार आहे. आणि तिसरा आहे की फॅट पर्सेंटेज वाढल्यामुळे असतो. ओके, फॅट पर्सेंटेज वाढल्यामुळे म्हणजे तुमचा परत आहारावरतीच आलो आपण की तुम्ही बाहेरचं फास्ट फूड खूप खाताय, त्याच्यामुळे तुमची ते फॅट चरबी तुमची ती वाढलेली आहे. वांशिकतेच्या ह्याच्यामधनं जर बघायला गेलात तर तुम्ही कमी होऊ शकता, फक्त तुम्हाला मेहनतीची गरज आहे. मेहनत एवढीच करायची आहे की सुरुवातीला तुम्ही हळूहळू व्यायाम करायला सुरुवात करा. व्यायाम एकदा तुम्ही 3-4 महिने चालू केलात की त्याच्यानंतर थोडा तुमच्या आहारावरती कंट्रोल करायला सुरुवात करा. तुमचा जो वांशिकतेपणाचा जो फॅट पर्सेंटेजचा हे आहे ना, खरंच तुम्ही स्वतःमध्येही बघाल फरक आणि तुमच्या आधीची जी लोक आहेत किंवा तुमच्या फॅमिलीमधले जे सगळे स्थूल आहेत त्यांनाही कळेल की नाही आपल्याला व्यायाम करायला पाहिजे, कारण आता आपण पाहतो आपल्या घरातलाच एखादा व्यक्ती बारीक झालेला आहे. बरोबर.
तर त्याला बारीक झालेला बघून बाकीचेही मग ते व्यायाम करायला सुरुवात करतील. नक्कीच मला वाटतं. आणि तुम्ही म्हणालात तसं की फास्ट फूडचं जे प्रमाण आहे आपलं दिवसेंदिवस ते वाढायला खूपच लागलंय, वाढलंय. आणि लहान मुलांमध्ये तर हे आपल्याला जास्तच दिसतंच झालंय. दिसतं. तर पालकांनी याची काळजी खूप घ्यायला काळजी हवी घ्यायची, कारण की स्वतःही ते न खाऊन आपल्या मुलांनाही ते मुलांनाही देता येणार नाही. तुम्ही काहीतरी म्हणत होतात. कारण कसं असतं आजकाल असं झालंय की घरात काही करायला पटकन आपल्याला वेळ नाही मिळते. अरे मग जा, मग वडापाव खा, अरे मग पिझ्झा मागव, अरे बर्गर मागवा, हे मागवा. हे आपण लहान मुलांना झटपट काय देता येईल, मोस्टली ती मॅगी देणं ना मुलांना प्लीज बंद करा. तुम्हाला असं वाटतं की ते 2 मिनिटात तयार होते आणि आपली मुलं ती खाऊन खूप खुश होतात, टेस्टी असे. नाही, तुम्ही त्याचे साईड इफेक्ट्स पण बघा किती आहे. नक्कीच मला वाटतं. आणि जितकं घरी ताजं चांगलं आपल्याला करून देता येईल तेवढं ते चांगलं. कारण नुसता व्यायाम करून उपयोग नाही, तितकाच आहार चांगला असणंही गरजेचं आहे. तर मॅडम खरं तर विषय मोठा आहे, पण तरी मला एक जाताना प्रश्न हा विचारायचा आहे की वजन कमी करण्यासाठी कार्डिओ एक्सरसाइजच करावेत असं बरेचदा आपण ऐकतो, वाचतो. तर आपलं याच्यावरती काय मत आहे, काय सांगाल आपण? कार्डिओ एक्सरसाइज म्हणाल तर मी स्वतः एक मॅरेथॉन रनर आहे. कार्डिओ एक्सरसाइज तुम्ही करू शकता, त्याच्यात काही हे नाही. फक्त एवढाच आहे की कार्डिओ एक्सरसाइज करताना तुमचा फक्त स्टॅमिना वाढणार, स्ट्रेंथ वाढणार नाही. म्हणजे जी ताकद असते ना ती वाढणार नाही, पण तुमचा एक स्टॅमिना आहे तो वाढेल. कार्डिओ करताना तुम्ही कार्डिओही करा आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगही करा त्याच्याबरोबर. कारण कार्डिओ करताना जसं आता मी आधीच सांगितलं की ती स्किन वगैरे लटकण्याचे जे प्रकार आहेत ते होतात, ते कमी होईल जर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग पण त्याच्याबरोबर केलात तर. आणि आताच तुम्ही उल्लेख केला तुम्ही स्वतः मॅरेथॉन रनर आहात. तर मॅरेथॉन रनर महिलांनी हे सगळे व्यायाम करताना काय काळजी घ्यायची, त्यांना काय टिप्स द्याल आपण? मॅरेथॉन महिला ज्या आहेत त्या ऑलरेडी तशा हे करतात, स्वतःची काळजी वगैरे घेतात, रेग्युलर व्यायाम करतात, आहार पण व्यवस्थित ठेवतात. तर मी त्यांना सांगेन की फोकस करा की जास्त करून स्ट्रेंथ ट्रेनिंग. आणि म्हणजे त्यांना असं माहितीच आहे ऑलरेडी, माहिती आहे, पण मला मनात हे आहे की बरेच वेळेला मध्ये कधीतरी गॅप होते, खंड पडतो. जी महिला आता मॅरेथॉन रनर आहे, कदाचित 2-3 वर्ष तिचा खंड पडला असेल आणि पुन्हा तिला सुरू करायचं असेल, तर तिला काय सांगाल? हेच सांगेन की परत तुम्ही तुमची फ्लेक्सिबिलिटी, मोबिलिटी पासून सुरुवात करा आणि एक्सरसाइजला सुरुवात करा परत. नक्कीच. मला वाटतं खरं तर हा विषय खूप मोठा होता, पण मॅडमनी बऱ्याच गोष्टींवरती चर्चा केली, अनेक गोष्टी आपल्याला समजावून सांगितल्या की व्यायाम एकदम करायला घ्यायचा नाही, हळूहळू आपण याची क्षमता वाढवू शकतो आणि चांगल्या पद्धतीने हा करू शकतो. तर नक्कीच मला वाटतं खूप छान मार्गदर्शन आपण आम्हाला सगळ्यांना केलं. आपण इथे वेळात वेळ काढून आलात आणि इतका आम्हाला चांगल्या पद्धतीने या गोष्टी समजावून सांगितल्यात, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. हा विषय कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आपण वेगवेगळ्या माध्यमांद्वारे आम्हाला प्रतिक्रिया देत असतात. आपण भेटणार आहोत पुढच्या सखी सह्याद्रीच्या भागात एका नवीन विषयासह. नमस्कार.